चालू झाले का? बर ठीक आहे. बघा पुढे वरचं एक वाक्य तर बघितलंय, त्याच्यानंतर खाली दिलंय सत्यमेव जयते असं दिलेलं आहे. आणि हे कुठलं घेतलेलं आहे सत्यमेव जयते? मंडूक उपनिषदातून घेतलेलं आहे. बघा ऐकलंय का नाव आता मंडूक उपनिषद? आपण त्या दिवशी 6-7 लिहून घेतली होती उपनिषद. त्याच्यापैकीच आहे का मंडूक, मांडूक्य असे त्याच्यातलंच एक उपनिषद आहे मंडूक. आणि त्याच्यातलंच हे सूत्र काय आहे? सत्यमेव जयते. म्हणजे बघा आपण कितीही जर खोटं लपवण्याचा प्रयत्न केला दिवसेंदिवस, परंतु एक दिवस मात्र नक्कीच असा येणार आहे, की त्या दिवशी ते सत्य जे आहे ते उघडं पडणार आहे. कारण सत्याचा शेवटी विजय असतोच आणि होणारच असतो. वेळ लागेल पण होणार निश्चित. म्हणजेच आपण इतके दिवस खोटं बोलत आलो, तणावाखाली जात आलो, परंतु आपण सुरुवातीला जर खरं बोलून त्या गोष्टीसाठी आपण त्या गोष्टीला सामोरं गेलो असतो. समजा आपण कशामुळं खोटं बोलतो, की त्यामुळं आपल्याला काहीतरी शिक्षा होईल, त्याचा काहीतरी परिणाम होईल. समजा काहीतरी चूक झालेली असेल, तर घरी आपण सांगताना खोटं सांगतो. का? तर त्याच्यामुळं आपल्याला आई-वडील रागावतील, असं काहीतरी आहे किंवा काहीतरी म्हणतील, काय असा विषय त्या ठिकाणी होणार होता, म्हणून आपण खोटं बोललो. मग ते लपवत गेलो आणि एके दिवशी शेवटी उघडं पडलंच. परंतु लपवण्याच्या भानगडीमध्ये एवढे दिवस आपले तणावाखाली गेले. म्हणजे कधी ना कधी ते उघडं पडेल, कधी ना कधी ते उघडं पडेल, अशी धाक सुद्धा आपल्या मनामध्ये कुठं ना कुठं ती दडलेली असते. परंतु पहिल्याच दिवशी जर आपण जे खरं आहे ते सत्य सांगितलं, समजा आपल्याला शिक्षा होणार आहे तर ठीक आहे, होऊ द्या. चूक झाली तर शिक्षा होणार आहे. 4 गोष्टी बोलणार आहेत, तर बोलले तर काय होईल? बोलू द्या. म्हणजे त्या दिवसापुरता तुम्हाला त्रास होईल. 1 दिवसापुरता, 2 दिवसापुरता, 3 दिवसापुरता. परंतु ते खोटं झापवण्याची जी पराकाष्ठा आपण करणार होतो नंतरच्या काळामध्ये, ती पराकाष्ठा आपल्याला नंतर करावी लागणार नाही. म्हणजेच स्ट्रेस जो आहे, त्या स्ट्रेसचा धागा आपण त्या ठिकाणी कट केला, असं आपण त्या ठिकाणी समजू शकतो. म्हणजे ज्या त्या वेळी खरं बोलणं, म्हणजेच सत्याचा अवलंब करणं, सत्याचा मार्ग स्वीकारणं, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यासोबत आणखीन काय आहे बघा, पुढे काय म्हटले, तर अस्तेय, चोरी न करणे, असं सुद्धा आहे. मग हे आपल्याला ताणतणावामध्ये कसं दाखवता येईल? आता बघा ताणतणावाची आपण जी कारणं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळी बरीच कारणं त्या ठिकाणी घातलेली होती. जसं की नैसर्गिक कारणं, अनैसर्गिक कारणं, घरगुती कारणं, कामाच्या ठिकाणची कारणं, बरोबर आहे. अशी वेगवेगळी कारणं होती. तर असे असंख्य कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये आपण सगळीच्या सगळी आपण लिहून काढू किंवा सगळीच्या सगळी आपण शिकवू किंवा सगळीच्या सगळी आपण ऐकू असं तिथं नाही. तर कोणाला कशामुळं टेन्शन येईल हे असं सांगता येईल का हो? कोणाला एखाद्या गोष्टीमुळं. स्ट्रेसची कारणं लिहा असा आपल्याला समजा प्रश्न आला प्रश्नपत्रिकेमध्ये. तर मग त्याच्यामध्ये आपण पुस्तकात जी वाचलीत तीच लिहिणं योग्य आहे का? सांगा. तीच लिहिणं योग्य आहे का? पुस्तकात वाचलेलीच. सांगता येईल? पुस्तकातलीच योग्य सर. बोलाय. नाही, नाही. पुस्तकातलीच बोलत योग्य. काय म्हणलात? बोला कोणतं? पुस्तकातली होय तर म्हणायचं, नाही तर म्हणायचं असं. पुस्तकातलीच हां. लिहिले आठवतात सर. एक जण सांगा, एक जण सांगा. हां. पुस्तकातली आठवतात म्हणलेलो. बरं, पुस्तकातली आठवते. परंतु तीच लिहिणं बंधनकारक आहे का तुम्हाला? नाही. तीच लिहिणं बंधनकारक नाही. समजा पुस्तकातलीच, आता समजा पुस्तकामध्ये काय वेगवेगळी कारणं दिली. पूर येणं, हे सुद्धा नैसर्गिक आपत्तीमध्ये आहे किंवा दुष्काळ पडणं, हे कुणा कारण वेगवेगळी असू शकतात ना अनुभवानुसार. साठी टेन्शनमध्ये कोणासाठी टेन्शन आहे? हां, बघा कर्जबाजारी होणं, हे सुद्धा एखाद्यासाठी टेन्शनमध्ये जाणं आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. एखाद्या गोष्टीमुळं एखाद्याला आनंद होऊ शकतो आणि एखाद्या गोष्टीमुळं एखाद्याला दुःख पण होऊ शकतं. कसं बघा, एखादा डॉक्टर आहे, दवाखाना टाकून बसलेला आहे. तो दिवसभर आज त्याचा असाच गेला निघून.
एकही पेशंट त्याच्याकडे आला नाही, एक सुद्धा पेशंट आला नाही, तर त्या डॉक्टरला कसं वाटतं हो? आनंद वाटतो का दुःख वाटतं? दुःख वाटतं. दुःख वाटतं, कारण आज एक बी गिऱ्हाईक झालं नाही त्याचं, एकही गिऱ्हाईक झालं नाही. बरोबर आहे. परंतु मग एखादा व्यक्ती त्याच्याकडे कधी जाईल? आजारी पडल्यास जाईल. बरोबर आहे. आणि आजारी पडणं हे चांगलं आहे, योग्य आहे का अयोग्य आहे? चांगलं आहे का वाईट आहे? ही गोष्ट वाईट आहे. आपण सर्वे भवन्तु सुखिनः म्हणतो. सर्वे सन्तु निरामय म्हणतो. मग ही गोष्ट डॉक्टरला आवडेल का? म्हणजेच कोणी जर आजारी नाही पडलं तर त्याच्याकडे जाईल कोण? जर समजा परंतु ती गोष्ट दुःखी कोणासाठी आहे? तर पेशंटसाठी आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, इतरांसाठी, समाजातील लोकांसाठी. ते दुःखी कोणासाठी आहे? त्या लोकांसाठी आहे. म्हणजे गोष्ट एकच आहे, परंतु एकाला ती सुख देणारी आहे, सुखद आहे. दुसऱ्याला ती दुःख देणारी आहे, म्हणजे दुःखद आहे. म्हणजेच ताणतणावाची कारणं असंख्य आहेत, भरपूर आहेत. कोणाला कोणाला कोणत्या गोष्टीवरून तणाव येईल, हे आपल्याला तिथं सांगता येत नाही. आणि आपण समजा सहज प्रश्न बी जरी आला प्रश्नपत्रिकेमध्ये, तरी आपण आपल्या मनाची प्रश्न लिहिली तरी चालतात. मनानं लिहिलं तरी चालतं. कारण विषय जो असतो, तो तुम्ही आता समजा, आता तुम्ही कोणत्या ह्याचे विद्यार्थी आहात? एम-ए विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तकातलंच लिहिणं किंवा लिहावं असं कंपल्सरी नसतं. तर तुमच्या मनानं लिहिलेलं सुद्धा तिथं ॲक्सेप्ट केलं जातं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तो विषय किती समजलाय हे महत्वाचं असतं. बघा मी एकदा म्हणजे माझा एक अनुभव सांगतो स्वतःचा. ज्यावेळी मी 7वी-8वी ला होतो त्यावेळेस आमच्या वर्गामध्ये काही शिक्षकांची मुलं सुद्धा होती. आम्ही होतो. आमचे 2 गट होते. 2 गटामध्ये एक गट जो होता, तो कॉफी करणं म्हणजे असं खूप हे वाटायचं, म्हणजे चुकीचं वाटायचं. म्हणजे पाप केल्यासारखं असं वाटायचं. म्हणजे असा एक गट होता. आणि एक असा गट होता, की सर्रास कॉपी वगैरे करून सगळं लिहून हे करणारा होता. पण त्याच्यामध्ये एक माझ्या निदर्शनात असं आलं, की ज्यावेळी आम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची, त्यावेळी 1-2 तरी उत्तरं, म्हणजे 1, 2, 4 प्रश्न तरी खालचे, शेवटचे, आदले-मधले राहून जायचे, सुटून जायचे. आणि जे विद्यार्थी कॉपी करून लिहायचे, त्या विद्यार्थ्यांचे ते काय करायचे, सर्वच्या सर्व प्रश्न सोडवलेले असायचे. आणि ज्यावेळी निकाल लागायचा, निकाल लागल्यानंतर लक्षात यायचं, की आपले 2-4 प्रश्न सुटलेले असून सुद्धा आपल्याला मार्क जास्त पडलेत. आणि ज्यांनी पूर्णच्या पूर्ण सगळेच्या सगळे प्रश्न सोडवलेले आहेत, पुरवण्या जोडलेल्या आहेत, तरी त्यांना कमी मार्क पडलेले आहेत. असं लक्षात आलं. मग हे कशामुळं झालं असेल हो? कशामुळं झालं असेल असं? सगळेच्या प्रश्न सोडवून सुद्धा कमी मार्क पडलेत आणि काही प्रश्न सुटून सुद्धा चांगले मार्क पडलेत. असं कशामुळं झालं असेल? सांगता येईल कुणाला? लिखाणाची पद्धत असेल सर, त्याचा दर्जा असेल. लिखाणाची पद्धत असेल किंवा आता बघा जो बघून लिहिणारा असतो, तो काय करतो आता लहानपणी कळत नाही आपल्याला त्याची मांडणी कशी करायची, मागं-पुढं करायची का काय करतात जशास तसं लिहिलं जातं लहानपणी. 7वी-8वी ला वगैरे असताना. गाईडमधलं बघायचं आणि जसं तसं उतरवायचं उत्तरपत्रिकेमध्ये तसं. मग ते शिक्षकाला कळतं, की बाबा ह्यानं बघून लिहिलंय आणि ह्यानं न बघता लिहिलंय. कारण न बघता लिहिणाऱ्याची किंवा मनानं लिहिणाऱ्याची वाक्यरचना वेगळी असते. लिहिलेलं उत्तर सुद्धा वेगळं असतं. म्हणजेच शिक्षकाला अपेक्षित काय आहे, तर त्यानं लिहिलेला जो विषय आहे, तो त्याला समजलाय किती, हे महत्वाचं आहे. सगळेच्या सगळे वाक्य एका ओळीमध्ये यावेत, वाक्यरचना सगळी चांगली यावी, पूर्णविराम ज्या ठिकाणी अर्धविराम त्या ठिकाणी असावा, पॅराग्राफ व्यवस्थित पाडलेला असावा, हे तर गरजेचं आहेच. परंतु त्याच्यापेक्षाही तुम्ही मनातून किती समजलंय तुम्हाला हे जर त्या शिक्षकाला कळालं, की ते मार्क चांगले देतात. म्हणजे यानं मनानं लिहिलेलं आहे किंवा सत्य परिस्थितीनं लिहिलेलं आहे. तर हा विषय का आला इथं? की आपल्या ह्याच्यावरून आला म्हणजे ताणतणावाची कारणं लिहा असं. मग तिथं कारणं जी आहेत आपण कोणतीही लिहू शकतो. तुम्हाला जी योग्य वाटतील किंवा स्वतःच्या जीवनामध्ये एखादा अनुभव घेतलेला असेल तुम्ही एखाद्या गोष्टीचा,
याच्यामुळे मला ताण आला होता किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. असा हा एक वेगळा विषय झाला. त्यासोबत आता अस्तेय जे बघायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काय-काय आहे बघा. याच्यामध्ये 2 लोकांना भीती असते. आता इथं का आलो आपण, त्या गोष्टीकडे का गेलो होतो, तर चौर्यकर्मामुळं सुद्धा एखादा व्यक्ती तणावाखाली जाऊ शकतो. म्हणजेच तो विषय का बघितला आपण बघा, तर ताणतणावाची वेगवेगळी जी कारणं आहेत, त्याच्यामध्ये एक कारण हेही असू शकतं, की चौर्यकर्म. हे सांगायचं होतं आपल्याला. चौर्यकर्म सुद्धा एखाद्याला ताण देणारं बनू शकतं. ते कसं बनू शकतं? मग अ, बघा पहिलं जे वाक्य काय म्हणले, चोरी करताना चोर चोरी करतो, पण त्याच्या मनामध्ये सतत एक प्रकारची भीती त्याला सतावत असते. जसे की माझी चोरी सापडेल का? किंवा जर चोरी केलेली असली तरी अ, करून तो पळून जातोय, सुटका करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस त्याला कोणी पकडेल का? बघा आणखीन काय, मला कोणी पाहिलंय का? पाहिलं तर नसेल, बरोबर आहे. चोराच्या मनात अशा शंका असतील का हो? असतील का अशा शंका मनामध्ये? की बाबा मी चोरी करताना कोणी पाहिलं तर नसेल, बरोबर आहे. कोणी माझा पाठलाग तर करत नसेल. हं. किंवा भविष्यात माझी चोरी सापडणार तर नाही. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या त्याच्या मनामध्ये दडपून राहणाऱ्या आहेत. कितीही दिवस झाले तरी. जर समजा त्याने एखाद्या घरामध्ये चोरी केलेली असेल, तर तो त्या एरियामध्ये पुन्हा येत नाही बघा किंवा येणार नाही. का? तर त्याला त्याच्या डोक्यात असतं, की बाबा कोणी बघितलं तर नसेल किंवा परत आपण तिकडे गेलं तर कोणीतरी पकडेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात. म्हणजे चौर्यकर्म हे एक कारण आहे आणि त्या चौर्यकर्माला उत्तर म्हणजे अस्तेय आहे. कधी? आता समजा एखादा व्यक्ती चोरी कधी करतो? याच्यामध्ये 2 प्रकार आपण सांगू शकतो. 2 प्रकार सांगू शकतो. एक जो आहे तो म्हणजे जर समजा त्याच्यावरती अतिशय कठीण अशी परिस्थिती आलेली असेल आणि कुठलाच मार्ग त्याला जर दिसत नसेल, तर चोरीच्या मार्गानं तो एखाद्या वेळेस तसं चौर्य कर्म करण्यासाठी भाग पडलं जातं त्याला. पडतो. म्हणजे मजबुरीनं. एक झाला असा व्यक्ती आणि दुसरा असा आहे, की त्याला सगळं देवानं हात-पाय दिलेले आहेत, कष्ट करण्यासाठी शरीर दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. तरी त्याला चोरी करण्यामध्ये आनंद येतो किंवा जसं की वेगवेगळे मार्ग आहेत पैसे कमवण्याचे. व्यापार करणं किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. नोकरी करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी. तर एखाद्याला जर समजा ते चोरी करून पैसे कमवायचं आवडत असेल, बरोबर आहे. चोरी केली कशासाठी जाते? जे पैशासाठीच, धनासाठीच, बरोबर आहे. 2 प्रकारचे लोक झाले. एक मजबुरीमुळं आणि एक असंच सहजच म्हणून पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून सुद्धा करणारे आहेत. मग दोन्हीमध्येही जो चोरी करून उपजीविका करतोय किंवा जो चोरी करून उपजीविका करतोय, त्याच्या मनामध्ये समाधान असेल का हो? समाधानी तो जीवन जगू शकेल का? सांगता येईल. चोरी करून जीवन जगणारा व्यक्ती समाधानी जगू शकेल का? नाही नाही समाधानी जगू नाही. शकत नाही. तणावाखाली जगेल. तणावाखाली भीतीखाली कुठल्या ना कुठल्या भीतीखाली तो जगणार आहे, तणावाखाली जगणार आहे आणि पहिल्या 1 नंबरचा सुद्धा जरी तो मजबुरीमुळे चोरी करत असेल, तरी त्याची गणना चोरामध्येच होते. बरोबर आहे? चोरामध्येच होते आणि मजबुरीनं केलेली असेल किंवा हौसेनं केलेली असेल, दोन्ही कर्म कसे झाले? चोरीचे झाले आणि दोन्ही कर्मामुळं त्या दोन्हीही व्यक्ती तणावाखाली येऊ शकतात, येतात. आणि आणखीन एक गोष्ट बघा, आता समजा चोरी केलीच, तो वेगवेगळ्या गोष्टीनं तणावाखाली आहेच. परंतु आणखीन एक गोष्ट तिथं काय बघा, दुसरं वाक्य काय म्हटले आहे त्याच्यामध्ये, चोरी केलेली वस्तू झाकून ठेवणे किंवा ती विकणे
सुद्धा तितकेसे सोपे नसते. त्यामुळे सुद्धा विविध समस्या निर्माण होऊ शकतात. आता चोरीमुळं स्ट्रेसचं कारण एक झालं आणि दुसरं आणखीन एक कारण काय झालं, तर ती घेतलेली वस्तू आता घरी समजा गल्लीतलंच काहीतरी चोरलेलं असेल, तर ते लपवून ठेवतात बघा. म्हणजे कोणाला दिसू नये किंवा एखाद्यानं आपल्यात विसरून गेलेलं असेल, तर ते कुठेतरी मागं काहीतरी कुठेतरी ठेवायचं आणि ते इतरांना दिसणार नाही असं ठेवायचं किंवा आपल्या कुठल्यातरी चोऱ्याधाऱ्याला देऊन टाकायचं. म्हणजे ते दिसणार नाही नंतर असं. असे प्रकार पण आपण कधी-कधी पाहिलेले आहेत. बरोबर आहे. किंवा ज्यानं हे चोरी करून नेलंय. आता काल परवाच आमच्या गावामध्ये किराणा दुकानामध्ये चोरी झाली. मग त्यानं तेलाचे डब्बे वगैरे म्हणजे जो पैशाचा माल आहे तो माल उचलला पटकन 10 तेलाचे डब्बे किंवा गरा उचलला, साखर उचलली. परंतु आता ह्या समजा जो चोर जरी असला तरी तो त्यानं ह्या वस्तू घरामध्ये नेल्या त्याच्या. बरोबर आहे? किंवा समजा तो दुकानात नेईल कुठं तर. मग तो दुकानात नेईल किंवा घरात नेईल. दोन्ही ठिकाणी नेल्यानंतर एक प्रश्नचिन्ह त्याच्या समोर उभं राहणार आहे. म्हणजे कसं? समजा तुमच्या गल्लीतल्या एखाद्या व्यक्तीनं अचानकच एक 10 तेलाचे डबे आणले, तर तुम्ही कुण्या दृष्टीनं पाहचाल हो त्याच्याकडे? विकत आणलेले आहेत असं म्हणचाल किंवा एखादा व्यक्ती 10 डबे कधी आणील? जर समजा त्याच्या घरामध्ये कार्यक्रम वगैरे आहे, लग्न आहे, काहीतरी आहे, तर आणेल तो. परंतु काही कार्यक्रमच नाही आणि आणलेला आहे. मग कसं बघचाल तुम्ही त्यांचा दृष्टिकोन कसा असेल बघण्याचा? संशय दृष्टीने बघतो आपण, संशय दृष्टीने. हां. संशयित दृष्टीने आपण त्याच्याकडे बघू. बरं ठीक आहे, एकदा आणला. परंतु ह्याचं कामच आहे चोरी करायचं. एकदा आणला, मग पुन्हा दुसरा आणि महिन्यामध्येच आणि दुसऱ्या वेळेस आणला 10 डब्बे. मग आता हे कारण काय सांगतो बघा. चोरीचा माल आहे. त्याला त्याची विल्हेवाट लावण्यासाठी 2 मार्ग आपण सांगितले. एक म्हणजे ती वस्तू घरात ठेवणे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ती वस्तू विकणे. बरोबर आहे. आता घरात ठेवल्याच्या नंतर ही जी परिस्थिती अशी दिसली आपल्याला आणि आता त्याच वस्तू जर समजा घरामध्ये तो न आणता लोकांना दिसेल म्हणून घरामध्ये न आणता तो डायरेक्ट विक्रीसाठी गेला कुठेतरी मार्केटमध्ये. विक्रीसाठी गेल्यानंतर हा व्यापारी आहे का हो? हा व्यापारी तर नाही. बरोबर आहे. म्हणजे हे विकायचं कुठं सांगा? समजा आपण त्या ठिकाणी आहोत. आपणच एक 10 डब्बे तुम्ही समजा तुम्ही चोर आहात समजा असं. तुम्ही 10 डब्बे चोरून आणलात. तर विकणार कुठं सांगा तुम्ही? का घरीच विकणार? का एखाद्या दुकानात नेऊन विकणार? दुकानदाराला प्रयत्न करणार विकायचा. हां, एखाद्या दुकानदाराला विकणार. मग दुकानदार गप घेईल का हो तो? नाही, अर्ध्या भावात पण घेत नाही. अर्ध्या भावात घेईल. कारण त्यालाही माहीत आहे चोरून आणलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे असंच कुठं तर त्याची सांगड लागलेली असते. कुठल्यातरी दुकानात. मग ह्यानं असंच चोरी करत आणणार. असंच त्यानं अर्ध्या भावात विकत घेणार. त्याने विकणार. म्हणजेच चोरी करणं ही एक स्ट्रेसची बाब झाली आणि केल्यानंतर त्या वस्तूची विल्हेवाट कशी करावी? त्या गोष्टीबाबत सुद्धा एक मनामध्ये शंका, एक मनामध्ये दडपण, मनामध्ये दबाव हा असतोच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? ज्याप्रमाणे सत्य हे कधी ना कधी उघडं पडणार होतं आणि पडतंच, त्याचप्रमाणे चोरी सुद्धा कधी ना कधी एक ना एक दिवस उघडी पडते. म्हणजेच 3 गोष्टी झाल्या बघा याच्यामध्ये. 3 गोष्टी मुळं ती व्यक्ती काय होते, तणावाखाली येऊ शकते. त्यामुळं असला चोरीसारखा विषय सोडून देऊन त्यानं चांगल्या मार्गाने पैसे कमवावेत. थोडी जरी आली तरी ठीक आहे. परंतु हे कारण आपण कशात घेतलं? स्ट्रेसच्या अनेक कारणामध्ये चोरी हे कारण घेतलं आणि त्याच्यापासून दूर राहायचं असेल, तर आपण सत्याचं पालन करावं आणि अशा गोष्टींपासून दूर राहावं. याच्यामध्ये सुद्धा लहान-मोठे चोर येतात. काही मोठे असतात, काही छोटे असतात. बहुत छोट्या-छोट्या गोष्टी हे करण्यामध्ये पारंगत असतात. तर तिथं सुद्धा असाच ताणतणाव त्यांच्या भोवती गोल फिरणारा त्या ठिकाणी असतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा पुढं हां. थोडेच कमवा, पण इमानदारीने कमवा. चांगल्या मार्गाने कमवा.
बेईमानीचा पैसा मनाला कधीही समाधान देत नाही. म्हणजेच काय, आता बघा ही गोष्ट कुठं लागू येते. आता चोरांचे सुद्धा काही प्रकार करूया आपण. पहिले जे 2 प्रकार सांगितले ते प्रत्यक्ष चोर होते. बरोबर आहे. प्रत्यक्ष कुठल्यातरी घरावर जाऊन किंवा दुकानावर जाऊन डाका करून घालून आणणारे. परंतु काही छुपे चोर असतात किंवा त्याला आपण स्टँडर्ड चोर असं सुद्धा म्हणूयात. जसे की मोठमोठे अधिकारी. मोठमोठे अधिकारी चोर आहेत असं मी म्हणतो. आहेत का? असतील का ते? काही म्हणूयात बरं का. नाहीतर सगळ्यांनाच राग येईल. काही मोठमोठे अधिकारी चोर असू शकतात किंवा असतात असं आपण म्हटलं. तर योग्य आहे का अयोग्य आहे का? चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. त्या तर मोठमोठे बजेट येतात. मोठमोठ्या योजना येतात. बरोबर आहे. किंवा आमदार असतील, खासदार असतील, तलाठी असेल, क्लर्क असेल, महसूल अधिकारी असेल किंवा आणखीन कुठले आरोग्य अधिकारी असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातला एखादा अधिकारी असेल. मोठमोठ्या योजना येतात आणि मोठमोठ्या योजनांमधला हिस्सा कसा कट करायचा हा त्यांना माहीत असतो आणि याच्यामध्ये आपण सगळेच असतात असे असं म्हणायचं नाही. काही चांगलेही असतात, काही वाईटही असतात. परंतु जो जो असा कट मारणारा असतो, बजेट कातरणारा जो असतो, तो कोण आहे? एक प्रकारचा चोरच आहे. बरोबर आहे. आणि असा कट करणारा जो आहे, त्याच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची धाक असेल का नसेल हो? मनामध्ये एक प्रकारचं तणाव असेल का नसेल? तणाव असेल. भ्रष्टाचारी जो आहे, त्याच्या मनामध्ये तणाव असेल का? हो. नक्कीच असणार. जरी त्याचं घर भागत असेल, जरी तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवत असेल, परंतु त्याच्या मनामध्ये कुठं ना कुठं त्याची खंत असते, की हा चुकीच्या मार्गाने आपण कमवलेला आहे. आणि आपण सहजच म्हणत असतो, चुकीच्या मार्गाने कमवलेला कधीही साथ देत नाही. कुठं ना कुठं तो घालावा लागतो असं म्हणतो. बरोबर आहे. हा विषय वेगळा झाला. आणि म्हणजेच आता हे मोठमोठे लोक सुद्धा आपण स्टँडर्ड चोर असं आपण त्यांना म्हणूयात. हे स्टँडर्ड चोर सुद्धा तणावाखाली असतात. परंतु काही जे लोक असतात, ₹1 सुद्धा घोळ करत नाहीत. परंतु मग असे जे लोक आहेत, ते कुठं झुकत नाहीत बघा. कोणाच्या समोर झुकत नाहीत. कारण ते त्यांचा जो व्यवहार आहे, तो पारदर्शक आहे, इमानीचा आहे, बेईमानीचा नाही. असे अधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच थोडं कमवावं, परंतु इमानदारीनं कमवावं. म्हणजेच अस्तेयाचा वापर करावा, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यासोबत ह्या बजेटमधलं कट मारणं हा एक प्रकार झाला आणि आणखीन एक प्रकार त्याच्यामध्ये येतो, तो प्रकार म्हणजे लाच घेणं. हा प्रकार सुद्धा चौर्यकर्मामध्ये येईल का हो? येईल का? येतं. बरोबर आहे. हा सुद्धा चौर्यकर्मामध्येच येतो. एखाद्याकडून आपण लाच घेतो एखाद्या कामासाठी. बरोबर आहे. आपल्याला ठेवलंयच त्याच्यासाठी. ठेवलंयच आपल्याला ते काम करण्यासाठी. परंतु म्हणजे त्याची पगार, ते काम करण्यासाठी आपल्याला त्याचे पैसे, त्याची पगार आपल्याला शासन देत असतं. परंतु तेच काम करण्यासाठी शासनाकडून तर पगार घेतोयच आणि तेच काम करण्यासाठी समोरच्या माणसाकडून पण पैसे घेतोय. आणि ते कसं झालं? अधिकृत झालं का अनधिकृत झालं? अनधिकृतरित्या आपण ते घेतोय. अनधिकृतरित्या असं घेतोय. म्हणजे चुकीच्या मार्गाने घेतोय. त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो? काळा पैसा असं म्हणतो बघा. भ्रष्टाचाराचा असेल किंवा लाच घेतलेला असेल, तो काय आहे? काळा पैसा आहे. म्हणजे आता देणारा देताना देतो. परंतु मनामध्ये भावना कशी असते? देताना तो कशामुळं देतो? की बाबा आपलं काम पटकन होईल म्हणून तो देतो किंवा दिल्याशिवाय भाग पडत नाही किंवा दिल्याशिवाय आपली फाईल पुढे सरकत नाही. दिल्याशिवाय आपलं काम होत नाही. म्हणून या उद्देशानं तो देईल. बरोबर आहे. पण त्याच्या मनामध्ये भावना कशा असतात त्या अधिकाऱ्याबद्दल? चांगले असतं.
चांगले असतात का वाईट असतात? चांगलं नसतं. मनातून मनातून कशा भावना असतात? वाईट असतात. तो त्या अधिकाऱ्याला हे करणारा असतो. मनातून बॅड हे व्यूज किंवा आपण त्याला काय म्हणतो थोडक्यात आशीर्वाद किंवा बद्दुआ असं म्हणतो बघा त्याला. तळतळ करून करून हां, तळतळ राइट तळतळ. हा एक शब्द महत्वाचा आहे बघा. मनातून आलेल्या जसं की आपण काल सुद्धा एक गोष्ट पाहिली होती. आपण लोकांना चांगलं दिलं, की आपल्याला सुद्धा चांगलं मिळतं. बॉलचं उदाहरण आपण दिलं होतं. भिंतीवर आदळला की तो परत माघारी येतो. त्याचप्रमाणे वाईट दिलं की वाईट माघारी येतं. म्हणजेच ह्या बद्दुआ ज्या आहेत, ह्या सुद्धा त्या कर्मचाऱ्याला लागणाऱ्या आहेत किंवा तो सुद्धा ज्यावेळी असे काळे पैसे कमवतोय, त्याची खंत सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे असतेच. जो पारदर्शक असतो, तो निर्भीड असतो, मनाने निर्भीड असतो. त्याला कसलाही त्रास त्याच्या मनामध्ये राहत नाही. परंतु अशी चोरी करणारे मात्र त्याच्या मनामध्ये त्रास असतो. मग असे लोकं बीपीला बळी पडतात, उच्च रक्तदाबाला बळी पडतात. शुगर असते, कोलेस्टेरॉल असते, बीपी असतं, वजन वाढलेलं असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आपल्याला. परंतु ह्या कशामुळे झालेल्या आहेत, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे का? म्हणून चौर्यकर्म करू नये, सत्याचा मार्ग स्वीकारावा. त्यासोबत आणखीन एक पुढे आपल्याला बघायचं आहे, ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे याची व्याख्या कशी करता येईल? तर बघा, हे जे आहे ते ह्याच्याशी आहे, म्हणजे लैंगिकतेशी थोडंसं निगडीत आहे. मग ठीक आहे. त्याच्यासोबत आणखीन ब्रह्मचर्याला आणखीन जरा विस्तारित जर आपण त्याला रूप दिलं, तर काय म्हणता येईल? तर संयमी जीवन असं त्याला म्हणता येईल किंवा संयम असं सुद्धा त्याला म्हणता येईल. मग कशाचा संयम करावा व्यक्तीनं? म्हणजे कशाचा संयम करावा म्हणजे तो तणावाखाली जाणार नाही. म्हणजेच बघा बघा एक वाक्य काय म्हटलंय, ताणतणावाखाली व्यक्ती वाईट गोष्टींकडे वळतात. जसे की अल्कोहोल, धूम्रपान, कॅफीन इत्यादी गोष्टीवर अवलंबून राहतात आणि हे जे घटक कसे आहेत, हे दुष्परिणाम करणारे घटक आहेत. म्हणजेच या गोष्टींपासून दूर राहणे. बघा परिस्थिती कितीही बिकट असली, परिस्थिती कितीही त्रासदायक असली, तरी त्या परिस्थितीची फेस करत चालायचं, परंतु या मार्गाला लागायचं नाही. बघा याच्यामध्ये आपण एक बकेट बघूया. स्ट्रेस बकेट म्हणून आहे एक, बघूया आपण. दोन मार्ग दाखवलेले आहेत. स्ट्रेस रिलीज करण्याचे दोन मार्ग. एक मिनिट. बघा दिसतंय का? हे थोडंसं मध्ये-मध्ये कॉल येतोय. कॉल आल्यामुळं माझं नेट डिस्कनेक्ट होतंय. आता बघा हे दिसतंय का तुम्हाला? स्ट्रेस बकेट. बघा. आता काय पाहत होतो आपण, की ब्रह्मचर्य असा भाग त्याच्यामध्ये बघत होतो आणि त्याचा सहसंबंध आपण कशाशी लावला होता? संयमी जीवनाशी लावला होता आणि तोच कसा सहसंबंध होता पुढे, तर जो व्यक्ती स्ट्रेसखाली असते, तणावाखाली असते, ती पर्याय म्हणून अल्कोहोल सारख्या गोष्टी ती घेऊ शकते, ड्रिंक करू शकते, व्यसनी होऊ शकते, व्यसनाधीन होऊ शकते. म्हणजे स्ट्रेसला दूर करण्यासाठीचे दोन मार्ग. एक चांगला आणि एक वाईट असं आपण त्याला म्हणूया. आता अल्कोहोल घेणे, सिगारेट ओढणे किंवा व्यसनाधीन होणे हा मार्ग कसला आहे? त्याला कसला म्हणता येईल आपल्याला?
तर बॅड म्हणता येईल किंवा अनहेल्दी कॉपिंगचा असं एक तोटी दाखवलेली आहे बघा इकडं. लाल अक्षरामध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या तोटीवरती अनहेल्दी कॉपिंग. म्हणजे हा जो आहे तो कसा आहे बॅड मार्ग आहे. आणि या बॅड मार्गामुळं आता बकेट एक आहे आणि मधलं काय आहे निळं पाणी आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे निळं पाणी जे आहे ते ताण आहे असं आपण समजूया, स्ट्रेस आहे असं समजूया. आणि ह्या बॅड अनहेल्दी ह्याच्यामुळं ताणतणाव कमी होतोय का आणखीन वाढतोय? सांगा बर. वाढतोय. वाढ होते. काय होतोय? वाढ होती आहे. बघा म्हणजे पूर्वी आता याच्यामध्ये आणखीन वर काय दिलेली आहे स्ट्रेसची वेगवेगळे स्ट्रेसर्स हे वेगवेगळी कारणं आहेत. तर बघा बकेटामध्ये तर पाणी आहेच आणि वरची थेंब तर पडतच आहे असं आपण समजूया. वरचे थेंब पण पडत आहेत, मध्ये पण ऑलरेडी पाणी आहे आणि इकडून एक तोटी चालू केलेली आहे बॅड ह्याची आणि ते उलट काय होतंय वरून पडणाऱ्या पाण्यामुळं तर खालच्या पाण्यामध्ये वाढ होणार आहे. त्याचा स्तर वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय हे बॅड हेल्दी जी कॉपिंग आहे त्याच्यामुळं परत रिपिटेशन ते होणार आहे. म्हणजे काय ताणतणाव कमी न होता ताणतणाव आणखीन वाढणार आहे. आलं का लक्षात? वरून थेंब तर पडतच आहेत म्हणजे पाण्यामध्ये ऍड होत आहे आणि त्यासोबत हा खालून येणारा पण परत मध्येच पडतोय. बाहेर जात नाही. त्याच्यामुळं ताणतणावामध्ये ऍड होते. म्हणजेच काय आता समजा जो ड्रिंक घेतो एखादा खूप स्ट्रेसमध्ये आहे, खूप तणावामध्ये आहे आणि त्यानं ड्रिंक घेतलेला आहे. का घेतलेला आहे? तर जितका वेळ तो ड्रिंकमध्ये घेतलेल्या अवस्थेमध्ये असेल, समजा आपण त्याला काय म्हणतो आपल्या गावरान भाषेमध्ये नशेमध्ये म्हणतो. जितका वेळ तो नशेमध्ये असेल, तितका वेळ त्या स्ट्रेस म्हणजे ताण देणाऱ्या गोष्टीपासून तो दूर असेल. बरोबर आहे? किंवा तो पिऊन पडलेला आहे एखादा व्यक्ती. मग तो किती वेळ तणावापासून दूर राहील? तर जितका वेळ तो नशेमध्ये आहे, जितका वेळ त्याच्यामध्ये नशा आहे, तितका वेळ तो त्याच्यापासून दूर राहील. किंवा थोडक्यात आपण एक गोष्ट असं सांगतो बघा, जे वेडे लोक असतात किंवा मानसिक विकाराचे लोक असतात किंवा डिप्रेशन मधले लोक असतात. अशा लोकांना ज्यावेळी मानसिक विकार तज्ञाकडे दाखवलं जातं, की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक गोळी जी असते ते हे असते बघा झोपेची गोळी असते. पाहिले का असं कधी तुम्ही? समाजामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या गावामध्ये असं पाहिले का कधी? एखादा मानसिक रुग्ण आहे तर त्याला झोपेच्या गोळ्या तर असतातच. आणि दुसरे कुठली असते अँटी डिप्रेसंट नावाची गोळी असते. आता ही झोपेची जी असते की ती का असते तर ज्यावेळी ती व्यक्ती झोपी जाईल त्यावेळेस त्याच्या डोक्यामधलं जे स्ट्रेसचं चक्र आहे ते काय होतं बंद होतं. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस तो जागा होईल त्यावेळेस परत त्याच्या डोक्यामध्ये त्या स्ट्रेसचं चक्र चालू होणार आहे. परंतु एक कंडिशन अशी असते, एक परिस्थिती अशी असते, की त्याला ती गोळी आवश्यक असते. का? तर तो खूप हायपर असतो. ती परिस्थिती किंवा ती वेळ जी असते ती खूप हायपर असते. म्हणजे समजा आपण एखाद्या स्त्रीचा पती वारलेला आहे. म्हणजे सुरुवातीचे जे दिवस असतात ते कसे असतात? खूप हायपर असतात. बरोबर आहे. परंतु तीच स्त्री 1 वर्षानं आपण बघितली तर थोडीशी रिलीज झालेली असेल. 2 वर्षानं पाहिली तर परत थोडीशी रिलीज झालेली असेल. 3 वर्षानं पाहिली तर परत थोडीशी रिलीज म्हणजे हे दुःख जे आहे ते कमी-कमी होत जाणार आहे. परंतु एक परिस्थिती अशी असते की खूप मोठं असतं ते दुःख आणि त्याच्यामधून ते दुःख जितकं आपण त्या दुःखामध्ये मिसळत जाऊ, घुसळत जाऊ, तितकं तो घुसळत जातो म्हणजे आणखीन हायपर होत जातो. परंतु ते दुःख थोडंसं आपल्या डोक्यातून काढून थोड्या वेळेसाठी सुद्धा काढून ठेवणं ते आवश्यक असतं. म्हणजेच त्याला आपण व्यसन म्हणूया, नशा म्हणूया किंवा त्यालाच आपण आणखीन एक गोष्ट म्हणूया, झोपेची गोळी असं एक म्हणूया. मग त्यावेळी जितका वेळ तो झोपी जाईल, तितका वेळ तो दुःख देणारी जी घटना आहे ती थोडीशी दूर राहते. परंतु आणखीन ज्यावेळी तो उठेल, जागा होईल,
त्यावेळी परत ती दुःख देणारी गोष्ट त्याच्या मनामध्ये चालूच असते. बरोबर आहे. तसंच नशेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा असतं. मग हा मूळ उपाय आहे का त्या स्ट्रेसवरती? नशा करणं किंवा झोपेची गोळी घेणं हा मूळ उपाय आहे का? कसा आहे? म्हणजे मुळासकट उपटून टाकणारा आहे का वर-वर कापणारा आहे? तर वर-वर कापणारा आहे. जसं की गवत आपण मुळासकट काढलं तर ते पुन्हा उगवणार नाही. परंतु वर-वर काढलं, खाली मुळ्या तसंच असतील तर ते परत वापणार आहे. परत वर-वर काढलं की ते परत वापणार आहे. जोपर्यंत आपण मुळापासून उपटून टाकत नाही तोपर्यंत ते परत वापणार आहे. म्हणजे अल्कोहोलिक सारखे किंवा व्यसनाधीनतेचे जे व्यसनाधीनतेचा जो मार्ग आहे, तो स्ट्रेस काढून न टाकता परत स्ट्रेस वाढवणारा आहे. आणि आता आणखीन एक जी तोटी आहे इकडची हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेली आहे बघा, हेल्दी कॉपिंग म्हणजे आता ही रिटर्न होते का हो? आता बघा अनहेल्दीला असं डबल का दाखवलेलं आहे? तर त्याच्यामुळे परत कसा ताणतणाव वाढतो सांगितलेलं आहे बघा. तर एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती जो रोजच नशा करून येत असेल, रोजच पिऊन येत असेल, तर काय होतं हो त्या घरातली परिस्थिती कशी असते? कशी असते सांगता येईल? पाहिले का कधी तुम्ही? कशी वाईट असेल? वाईट परिस्थिती असते घरातली. वाईट म्हणजे काय? तर त्याच्या घरचे जे आहेत, समजा एक कर्ता पुरुष आहे. एक कर्ता पुरुष आहे आणि तो नशा करून आलाय. खूप नशा करून आलाय किंवा रोजच तो नशा करतोय, पिऊन पडतोय असं कुठेतरी. त्याला परत आणायला जावं लागतं, घरी आणावं लागतं. अशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे या गोष्टींमुळे काय आहे, घरचा तो स्वतः तर तणावाखाली आहेच, परंतु त्याच्यामुळं त्याच्या घरचे सुद्धा तणावाखाली जातात. जसं की त्याचे आई-वडील असतील, त्याची लहान मुलं असतील, त्याची बायको असेल, ह्या सगळ्यांवरती त्या व्यक्तीचा परिणाम होणार आहे. म्हणजे त्याच्या तणावाचा परिणाम ह्या सगळ्यांवरती होणार आहे आणि हे सगळेजण परत तणावाखाली जाणार आहेत. बरोबर आहे का? त्या व्यक्तीला हँडल करणं म्हणजे यांच्यासाठी एक जोखीमच आहे. त्यासोबत म्हणजे मग त्याच्याकडे बघणारा समाजाचा दृष्टिकोन सुद्धा चुकीचा असतो आणि समाजामध्ये त्या व्यक्तीबद्दल बोललं सुद्धा वेगळं जातं. म्हणजे समाजाचा सुद्धा परिणाम तो कोणावरती होतो? आपल्या घरच्यांवरती होतो. मग ज्यावेळी तो नशा करून येतो त्यावेळेस त्याला झोपू देतात. सकाळी उठला, की मग त्याच्या मागे सगळेजण भूत लागल्यासारखे लागतात. काल असं का केलं? पिलं का बरं? काय झालं होतं? काय नाही? म्हणजे पत्नी जी आहे, ती चांगल्या दृष्टिकोनातून त्याला बघेल का? बघणार नाही. आई-वडील जे आहेत, ते चांगल्या दृष्टिकोनातून बघतील का? बघणार नाहीत. मुलं-बाळ असतील, ती चांगल्या दृष्टिकोनातून बघणार आहेत का? बघणार नाहीत. हे सगळेजणच त्याच्यावरती काय होणार आहेत, भडकून उठणार आहेत. मग अगोदरच्या टेन्शनमुळं यानं ड्रिंक केलं होतं. परंतु आता परत ह्या सगळ्यांच्या बोलण्यामुळं आणि त्या पूर्वीच्या टेन्शनमुळं म्हणजे त्याच्या टेन्शनमध्ये भर पडली का त्याचं टेन्शन कमी झालं? सांगा. भर भर पडली. पडली का कमी झालं? भर पडली. भर पडली. म्हणजेच ही काय आहे, ही जी तोटी आहे अनहेल्दी मार्गाची ती कशी आहे, उलटी आहे. ती स्ट्रेस कमी करणारी नाही, तर स्ट्रेसमध्ये भर पाडणारी आहे. म्हणजे असं दिवसेंदिवस ती भर पाडत जाणारी आहे. आणि ही इकडची हेल्दी जी आहे, त्याच्यामधून थेंब एक-एक थेंब का होईना कमी होतोय. म्हणजे ह्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? जसं की आपण ताणतणाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. निसर्गामध्ये फिरणं, व्यायाम करणं, योग करणं, योगातील गोष्टींचा अवलंब करणं, अशा ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा जर आपण वापर केला तर ते स्ट्रेस बकेट आहे, ते वरचेवर कमी असं होत जाणार आहे. हे 2 मार्ग आपल्याला या ठिकाणी दाखवायचे होते. म्हणजेच ब्रह्मचर्याचा जो मार्ग आहे तो संयमी जीवनाशी लावायचा, अनहेल्दीसाठी न लावता हेल्दी मार्गासाठी लावायचा. म्हणजेच
त्या ठिकाणी तो आपल्याला उपयोगी पडणारा आहे. त्यासोबत पुढे बघूया आणखी काय म्हणले. ठीक आहे. पुढे ब्रह्मचर्याच्या नंतर काय आहे, अपरिग्रह असं म्हटलंय किंवा त्याचा सहसंबंध असा लावलेला आहे की असंचय. असंचय म्हणजे अतिरिक्त ठेवायचं नाही. बघा काय काय सांगितलं याच्यामध्ये. पहिलं वाक्य काय आहे, अपरिग्रहाचा सद्गुण आपल्याला आवश्यक ते घेण्यास शिकण्यास मदत करतो आणि अनावश्यक गोष्टींचा संचय लोभ, लालच. पहिल्या गोष्टीबद्दल आपण बघूया थोडस. बघा समजा आपण एखाद्याच्या पगारीचं उदाहरण त्या ठिकाणी देऊया. समजा एखाद्याला 20,000 पगार आहे. तर त्याच्या वागण्यामध्ये किंवा त्याच्या जीवनमानामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये कशा गोष्टी असतील किंवा त्याचाच पगार नंतर वाढला, 30,000 झाला. काही दिवसांनी 40,000 झाला, काही दिवसांनी 50,000 झाला, काही दिवसांनी 90,000 झाला आणि 20,000 ज्यावेळी होता, त्यावेळीही तो त्याला पुरत नव्हता. परंतु ज्यावेळी 90,000 झाला, त्यावेळीही तो त्याला पुरत नाही. असं का होत असेल? जसं उत्पन्न वाढतं तसा त्याचा खर्च वाढतो. असं त्याचा खर्च स्वतः वाढवून घेतो. वाढत नाही त्याचा खर्च, स्वतः वाढवून घेतो तो हां, व्यक्ती. हां. जसं उत्पन्न वाढलं तसं सुखदायी संसाधनं असं आपण त्याला म्हणूया. म्हणजे काय? समजा 20,000 ची पगार होती त्यावेळेस त्याच्याकडे स्कूटी नव्हती किंवा तो पायी फिरायचा. नंतर पगार वाढल्यानंतर तो काय केला? स्कूटी घेतला. नंतर आणखीन पगार वाढल्यानंतर काय केला तो? कार घेतला. बरोबर आहे. सुरुवातीला साधी कार घेतला, सेकंड हँड घेतला. पुन्हा नंतर काय घेतला? भारी कार घेतला, नवीन घेतला, न्यू मॉडेल घेतला. म्हणजे संसाधनं वाढत गेली. 20,000 ची पगार ती पण तिथं तिला ही होती आणि 90,000 ची सुद्धा त्याला काय आहे आता सध्या ती पण त्याला पुरत नाही. म्हणजेच हे कशामुळं झालं? अतिरिक्त. समजा जर तो स्कूटीवरती काम भागवू शकतोय, तर कार घेण्याची काही गरज असेल का? किंवा आता तो मग स्टेटसचा विचार केला तर मग त्या गोष्टी वेगळ्या, तिथं वेगळ्या गोष्टी येतात. ती गोष्ट वेगळी झाली. म्हणजे आवश्यक आहे इथं सांगायचं काय आहे किंवा आपण इथं आणखीन एक उदाहरण देऊ शकतो मोबाईलचं. समजा Appleचा मोबाईल आणि साधा मोबाईल 20,000 चा. 20,000 चा पण तोच काम करतो. 50,000 चा पण तोच काम करतो. बरोबर आहे. म्हणजे एक विनाकारण स्टेटससाठी असा पण एक विषय असतो. स्टेटस दिसण्यासाठी तो एक विषय असतो. त्याच्यामुळे सुद्धा अतिरिक्त खर्च होत असतो. म्हणजेच जितकं आवश्यक आहे तितक्या गोष्टी घ्याव्यात आणि अनावश्यक गोष्टीच्या मागे लागू नये. बरोबर आहे का? असं सुद्धा या अपरिग्रहामध्ये सांगायचं आहे. किंवा याच्यात आणखीन एक गोष्ट अशी सांगता येईल, की समजा एखादी व्यक्ती आहे, ती व्यापार करते किंवा आणखीन कुठला बिझनेस वगैरे काहीतरी करते आणि तो भरपूर कमाई झालेली आहे. तरीही तो अतिरिक्त कमवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझं म्हणणं असं नाही, की त्यानं अतिरिक्त कमवू नये असं नाही. आलं का लक्षात? 2 प्रकार याच्यामध्ये सांगता येतील बघा. म्हणजे नुसतं कमवणारा वेगळा आणि पैशाच्या मागे लागणारा वेगळा. असे 2 प्रकार त्याच्यामध्ये सांगता येतील. म्हणजे कमवणारा म्हणजे अ, आपल्या पोटापाण्यापुरतं केलंय, कमवलंय आणि त्यामध्येच किंवा तो समाधानी आहे. पण दुसरा जो आहे तो काय आहे? पोटापाण्यापुरतं तर आहेच, परंतु त्याच्यापेक्षाही अतिरिक्त, त्याच्यापेक्षाही अतिरिक्त, त्याच्यापेक्षाही अतिरिक्त नुसता म्हणजे पैसा, 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 पैसा करणारा असा व्यक्ती एक आहे. म्हणजे हां, आता दोन्हीमधला समाधानी कोणी असेल?
पहिला असेल का दुसरा असेल? समाधानी कुणी असेल? सांगता येईल? नंबर जो भौतिक 1 नंबर. वस्तूंची आसक्ती न बाळगता हं, हं, हं. अनावश्यक संग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह नाही केलेला तो. हं, हं. हां, म्हणजे मग कशासाठी केलेला आहे? सांगता येईल? भौतिक गोष्टींचा किंवा मग आणखीन कोणत्या गोष्टींचा आहे? कशासाठी आहे अपरिग्रह? असं म्हणता येईल आपल्याला? जे आहे ते सांगायचं म्हणजे आपल्या इतरांना पण कळेल. किंवा एखादा व्यक्ती आहे. त्याचं डोकं त्या अपरिग्रहावरती काहीतरी वेगळंच विचार करतंय आणि इतरांचं तुमचं काहीतरी त्याच्यावरती वेगळंच विचार करतंय. म्हणजे एकमेकांच्या गोष्टी ऐकण्यानं सुद्धा ज्ञानामध्ये भर पडत असते. कसं आपण म्हणता येईल? एकदम काय म्हणता येईल? आपण एकदम साधेपणामध्ये राहून सुद्धा अपरिग्रह हां. या तत्वाचे पालन करू शकतो. हां, हां, हां. बरोबर आहे. अ, बरोबर आहे. जसं की गांधीजींनी सर्व वस्तूंचा त्याग करून हं, आपल्याला जेवढं अ, लागतं म्हणजे गरज असेल तेवढंच वापरून त्यांनी हं. अपरिग्रह या तत्वाचं पालन केलं. पालन केलं. बरोबर आहे. मग आपण बघा गौतम बुद्धांनी एक मार्ग सांगितलेला आहे. एक कोणतीही गोष्ट अतिही करायची नाही. आणि कोणत्याही गोष्टीचा अतित्यागही करायचा नाही. आपण संसारिक आहोत म्हणजे गांधीजी आहेत, महापुरुष आहेत. म्हणजे फक्त जितकं एकच जर भांडं समजा आपल्या घरामध्ये ताट आहेत. तर समजा 10-12 ताट आहेत. परंतु आपण असा विचार केला, की मी एकटाच आहे आणि माझ्यासाठी एकच ताट आवश्यक आहे आणि एकच तांबे आवश्यक आहे, एकच घागरी आवश्यक आहे. असं एक-एकच ठेवलं. तरी म्हणजे अतिरिक्त संचयही करायचा नाही आणि अतिरिक्त त्यागही करायचा नाही. म्हणजे मिडल मध्यम मार्गाने चालायचं. म्हणजेच त्याला सुद्धा आपण अपरिग्रह साधं जीवन, साधं जगणं हे सुद्धा अपरिग्रहामध्ये येतं आणि लोभ आता काही जणांच्या मनामध्ये कसं असतं, की शेजाऱ्यानं काहीतरी घेतलंय म्हणून त्याला हे करायचं म्हणून आपणही काहीतरी घ्यायचं असं सुद्धा काही जणांच्या ह्याच्यामध्ये असतं बघा. त्याला काय म्हणतात? ईर्ष्या. बरोबर आहे? हां. हिरस म्हणतो आपण त्याला हिरस. त्यानं हे केलंय, तर आपणही हे करायलाच पाहिजे. असेही काही लोक समाजामध्ये आपल्याला बघायला भेटतात. बरोबर आहे. म्हणजे हे हिरस करणं हे सुद्धा असंचयामध्ये येईल का? येणार आहे. त्यानं घेतले म्हणून आपण घेतोय किंवा आपण घेणं गरजेचंच आहे. हे सुद्धा नाही. त्याला आवश्यक आहे म्हणून घेतला असेल एखाद्या वेळेस. बरोबर आहे. मग ते आपणही घ्यावं असं आहे का? तर नाही. बरोबर आहे. म्हणजे इतरांच्या ह्याच्याशी तुलना करत बसणं आणि अतिरिक्त संचय वाढवणं हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. परत आणखीन काय म्हणले बघा. अ, मालमत्तेमध्ये व्यस्त राहिल्यामुळे आपल्याला मुक्तपणे आणि उदात्तपणे जगण्यापासून सुद्धा एक प्रकारचा प्रतिबंध येतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे लोक पैशाच्या अतिरिक्त याच्यामध्ये धावतात. पैसा कमवू नये असं नाही. कमवायचा आहे. पण त्याच्याच मागे लागणं म्हणजे हा 2 प्रकार आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणि त्याच्याच मागे जर लागणारा बिझनेस म्हणणारा आहे. 24 तास त्याच्यामध्येच तो वेळ घालतोय. मग अशा व्यक्तीला मग आपल्या घरातही वेळ देता येत नाही. घरच्यांसाठीही वेळ देता येत नाही किंवा आपल्या मित्रांसाठीही वेळ देता येत नाही. आपल्या नातेवाईकांसाठीही वेळ देता येत नाही.
इतकं तो त्याच्यामध्ये बिझी असेल, तर मग त्या पैशाला किंवा कमवण्याला काही अर्थ आहे का हो? मग असं करतो तो ज्यावेळेस रिटायर होतो, जो व्यक्ती आहे, ऑल टाईम मनी असं विचार करणारा जो व्यक्ती आहे, ज्यावेळेस तो रिटायर होतो, त्यावेळेस त्याला कळतं, की अरे बाबा आपण खरंच आयुष्यामध्ये काही केलेलं नाही, मित्रांसाठी वेळ दिलेला नाही, आपल्या घरातील मुलाबाळांसाठी, बायकोसाठी असा वेळ दिलेला नाही, नातेवाईकांसाठी वेळ दिलेला नाही. म्हणजे आपण जगलोच काय? ज्याच्यातून धनलाभ होत होता, ज्याच्यातून पैसा आपल्याला मिळत होता, त्या गोष्टीसाठी आपण जगलो इतके दिवस. म्हणजे आपलं जगायचं राहूनच गेलं, असं सुद्धा त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी घडू शकतं. म्हणजे अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी अपरिग्रहामध्ये सांगू शकतो किंवा अपरिग्रहामुळे आपण ताणतणावापासून दूर राहू शकतो, असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. आणखीन तुम्हाला काही सांगता आले तर सांगा. सत्य, अस्तेय, चौर्य, अहिंसा याच्याबद्दल सुद्धा सांगता आलं तर सांगा एखादी गोष्ट. किंवा तुम्ही स्वतः कधी अनुभवलेली आहे किंवा इतराबाबतीत तशी पाहिलेली आहे किंवा घडलेली आहे. किंवा स्वतःचं मत सुद्धा आपण त्या ठिकाणी मांडू शकतो, की हे असं-असं मला वाटतं. हे असं पण आपण तिथं सांगू शकतो. आता ह्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या, त्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येणाऱ्याच आहेत सगळीकडे. सत्यामुळे सुद्धा आपण तणावापासून दूर राहू शकतो. अहिंसेमुळं दूर राहू शकतो. बरोबर आहे. किंवा आत्ताच पाहिलेलं जे आहे, ह्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपण त्यांचा वापर करून जिथं-जिथं त्यांना लागू करता येईल, ज्या-ज्या गोष्टीवरती लागू करता येईल, तिथं लागू करून आपण तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, थांबूयात मग. बाकीचा जो भाग आहे तो पुढे बघूया. आता याच्या पुढे हा थोडासा हा आहे, ताणतणाव आणि योग असा थोडासा आहे. त्याच्यानंतर अ, अ, ह्याचा भाग आहे, ध्यानाचा भाग आहे. ध्यान, वेगवेगळे ध्यान, विपश्यना ध्यान, सायक्लिक मेडिटेशन असे वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पण खूप सुंदर भाग आहे तो ताण, ध्यान आणि प्रार्थना. शेवटचा जो टप्पा आहे तुमचा प्रार्थनेचा आहे. शेवटचा सिलेबस म्हणजे वेगवेगळ्या धर्मातल्या प्रार्थना आणि प्रार्थनेमुळं ताणतणावावरती कसा आपल्याला विजय मिळवता येतो आणि ध्यानामुळं कसा विजय मिळवता येतो. असं वेगवेगळं ते पुढे बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, थांबूयात मग.